आम्ही लांडगेंचं आव्हान म्हणजे गृहीतच धरत नाही ही महत्वाची गोष्ट आहे। पण शेवटी कसं आहे की कुठे ना कुठेतरी त्यांना ते बोलावं लागतं, त्यामुळे अजितदादांवर बोलल्यानंतर बातम्या होतात, त्या अनुषंगाने ते बोलत गेले। परंतु त्यांचा बोलवता धनी कोण आहे? आता भाजपमध्ये बोलवते धनी जर आपण बघितलं तर भाजपचे नेते असतात, कुठेतरी पाठबळ नेत्याचं त्यांना त्या ठिकाणी असेल तर ते बोलत राहतात। आणि दुसरा विषय महेश लांडगेंचा कसा आहे की महेश लांडगे पैशाली खूप ताकदवान झालेले आहेत, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केलेला आहे, अवतीभोवती त्यांच्याकडे ते गुंड प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात आहे आणि गुंड प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात असल्यानंतर ते त्याच पद्धतीने वागण्याचा प्रयत्न तिथं करतात। त्यांची भाषणं जर आपण बघितली तर हे पीसीएमसीच्या लोकांना न पटणारी भाषणं होते, अरे तुरे होते, महिलांचा अपमान करणारे होते। त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यानंतर कुठं ना कुठेतरी महेश लांडगे हे आमदार कमी आणि गुंड प्रवृत्तीचे नेते मोठे असं कुठेतरी त्या ठिकाणी वाटत होतं। आणि त्याने आव्हान जे जे काय केलेलं आहे, ज्या भाषेत केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचे मतदान हे मोठ्या प्रमाणात कमी झालंय, हे त्यांना आज नाही उद्या कळेल।